आज इथं कराड शहर आणि कराड तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी भेट द्यायला मी आलो होतो. आणि कराडच्या बाबत आता इथं सगळे कराडमधले उपस्थित असलेले आज खरं तर फार महत्वाचा मुहूर्त आहे लग्नाचा आणि इतर विधींचा. त्यातून वेळ काढून हे सगळे पत्रकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांच्याकडून मी आज कराडबद्दल माहिती घेतली. आणि कराड शहर हे सातारा शहरपेक्षा सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या वेगळं अस्तित्व असणारं शहर आहे. आणि त्यामुळेच इथलं जे पोलिसिंग आहे याच्या काही वेगळ्या डिमांड्स आहेत, याच्या काही वेगळ्या गरजा आहेत. ज्या प्रमुख अडचणी कराडबाबतच्या या पत्रकार बांधवांनी या ठिकाणी मांडल्यात त्याच्यावरती मला असं वाटतं की काम करणं जास्त महत्वाचं आहे. कारण एकंदरीतच शहराच्या सुरक्षिततेमध्ये या सगळ्या ज्या बाबी आहेत, ज्याच्याबद्दल आता मी वाच्यता करणार आहे, त्या हातभार लावणाऱ्या असतात. आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम जी सगळ्यात पहिल्यांदा येते ती म्हणजे नागरी सुविधा आणि व्यवस्था. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या ज्या नागरी सुविधा आणि व्यवस्थेच्या भोवती फिरतात. त्याच्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिकेबरोबर सांगड घालून इथे कायदा सुव्यवस्था आणि नागरी सुव्यवस्था या दोन्हींच्या बाबत चांगली व्यवस्था कशी निर्माण करता येऊ शकते. आपले पोलीस अधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी, इतर विभागाचे अधिकारी यांच्यामध्ये चांगलं कोऑर्डिनेशन निर्माण करून या शहरामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने प्रशासन कसं राबवता येईल, पोलीस प्रशासन कसं राबवता येईल, सुरक्षित प्रशासन कसं राबवता येईल याच्यासाठी आपल्याला काम करायला लागणार आहे.